आपण पाहताय महाधुरळा. महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. गेले 8-10 दिवस कोल्हापूर आणि सांगली या दोन्ही जिल्ह्यावर महापुराचं एक मोठं संकट होतं, पण हळूहळू आता हे संकट दूर होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आपल्यासोबत आता उदय गायकवाड जे पर्यावरण तज्ज्ञ आहेत आणि पूर अभ्यासक आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करूया की आगामी काळात महापुराची स्थिती काय असेल. गायकवाड साहेब, आता पूर ओसरत आहे, पाऊसही कमी झालेला आहे, पण आगामी काळात या पुरासंदर्भात काय धोका आहे की परिस्थिती निवळेल? धोका आहे अशी भीती घालायचं काही कारण नाही आहे, पण परिस्थिती निवळेल असं मात्र म्हणता येत नाही. त्याचं कारण सगळ्यात महत्त्वाचं की आत्ताचा जो पूर आला, जी पुराचे म्हणजे आपण कोल्हापूर शहरानं विशेषतः इशारा पातळी आणि धोका पातळी जी गाठली, ती इशारा पातळी आणि धोका पातळी गाठत असताना सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट दिसून आली की त्यावेळेला कुठल्याही धरणातनं विसर्ग सुरू नव्हता आणि आलमट्टी, हिप्परगी आणि आलमट्टी या दोन्हीमधनं मात्र विसर्ग सुरू होता. ही जर पार्श्वभूमी बघितली आणि आत्ताची जर स्थिती बघितली, आपण कोयना अजून भरायचा आहे, कोयनेतला डिस्चार्ज अजून सुरू व्हायचा आहे, वारणेतला मुद्दा अजून आहे आणि राधानगरी आणि इतर सगळी जी कोल्हापूर जिल्ह्यातली धरणं आहेत ती भरलेली आहेत व आज दूधगंगा आणि इतर धरणातनं पण विसर्ग सुरू आहे. म्हणजे एकूण कृष्णेच्या पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी जाणार आहे आणि हे जर पाणी जाणार असेल आणि जर आलमट्टीनं यापुढं पाण्याचा विसर्ग करायचं नाही असं जर भूमिका घेतली तर मात्र प्रश्न खूप गंभीर बनत जाईल. कारण या आपल्या भागामध्ये आता खूप मोठ्या प्रमाणात पाऊस, जो दमदार पाऊस ज्याला म्हणता येईल झाल्यामुळं जमिनीच्या भूगर्भामध्ये जे पाणी मुरायचं प्रमाण आहे ते अतिशय कमी आहे. आता पाणी मुरण्याची शक्यता फार कमी आहे, पाण्याचं वाफ होण्याचं प्रमाण कमी आहे आणि हे जर पाण्याचं प्रमाण कमी असेल आणि येत्या नजीकच्या काळामध्ये जर पुन्हा पाऊस एकाच काळामध्ये कमी वेळेत जर जास्त पाऊस झाला तर पुन्हा पुराचा धोका उद्भवू शकतो. याच्यासाठी आपण सतर्क राहिलं पाहिजे. काही आकडेवारी याच्यावरती लक्ष ठेवून प्रशासनानं निर्णय घेतले पाहिजे. आता धरणं भरलेली आहेत, पाऊस आत्ता जरी कमी झाला तरी येत्या 8-10 दिवसात जर पाऊस मोठा आला तर काय परिस्थिती होऊ शकते आणि त्यासाठी काय काळजी प्रशासनानं आणि जनतेने घ्यायला? प्रशासनानं सगळ्यात महत्त्वाचं की जिथं जिथं पाणी पातळी मागच्या ज्या नोंदी होत्या त्या चुकीच्या ठरल्यात. ह्या खेपेला अनेक ठिकाणी पाणी आलं नाही, अनेक ठिकाणी आलं, पण जी उपखोरी आहेत त्या उपखोऱ्यांमध्ये पाऊस किती होतोय आणि विशेषतः 2 पूल म्हणजे कोल्हापूरचं उदाहरण घ्यायचं झालं तर शिवाजी पूल आणि शिरोली पूल याच्या मधल्या भागामध्ये समजा कळंबा कात्यायनी आणि किंवा आपल्या वडंग्यापासून वरचा ज्योतिबाचा कडचा भाग, इथं कुठेही पाऊस जर झाला तर पाणी इथं अचानक वाढण्याची शक्यता आहे. हे या खेपेला घडलं नाही आणि त्याच्यामुळे शिरोलीमधनं अजूनही पाणी पास होत नाही. आलमट्टीचा विसर्ग 3 लाख असून सुद्धा जर 1-1 इंचानं पाणी खाली येते, ही पण शंकास्पद गोष्ट आहे. त्यामुळं पहिली गोष्ट, आलमट्टीचा विसर्ग खरोखर 3 लाख आहे का हेही प्रशासनानं तपासणं आवश्यक आहे. आत्ता जे पाण्याची पातळी खाली उतरते त्याचा वेग कमी आहे, याचा अर्थ तुम्ही आलमट्टीवर काही प्रमाणात त्याचा तरीही हे प्रमाण आणि संभाव्य पाऊस हे बघता पुन्हा महापुराची काही शक्यता आहे? ही शक्यता नक्की असू शकते, पण फक्त पाऊस थोडा टप्प्याटप्प्याने पडला तर असं काही होणार नाही. पण 1-2 दिवसामध्ये पुन्हा जर 100-150 मिलीमीटर पाऊस पडला तर अजून सरासरी आपली पूर्ण झालेली नाही आहे. पाऊस जास्त पडला ही गोष्ट खरी आहे, मागच्या याच तारखेपर्यंत 1.5 पट पाऊस झाला आहे ही गोष्ट खरी आहे, पण जिल्ह्याची सरासरी किंवा या खोऱ्याची सरासरी अजून पूर्ण झालेली नाही. त्यामुळे पावसाची शक्यता अजूनही आहे आणि आपण जुलैमध्ये बोलतोय, ऑगस्टमध्ये अजूनही शक्यता आहे. आणि जर असा जर पाऊस कमी वेळेत जास्त पडला तर मात्र हे धोके आहेत. गेल्या आठवड्याभरात आपण एका संभाव्य महापुराच्या छायेत होतो, मग आता मात्र पाऊसही कमी झालेला आहे आणि नदीचं पाणी उतरत आहे. यामुळे आता धोका टळलेला आहे, पण 100% पुढच्या काळात धोका टळला असं आपण म्हणू शकत नाही. तरीही पाऊस कमी व्हावा आणि धोका येऊ नये अशी अपेक्षा व्यक्त करायला हरकत नाही. निसर्गाकडूनही आपण अशी अपेक्षा व्यक्त करूया. धन्यवाद.